रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला स्क्रीनशॉट खोटा, जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार, ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल। मुंबईसह पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ, टॅक्सी रिक्षाचे भाडे वाढण्याची शक्यता। दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात, लँडिंग वेळी पक्ष्यांचा थवा धडकल्यानं 179 प्रवाशांचा मृत्यू, कोरियन आणि रशियाचा मीडियाचा दावा। काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत, रस्ते विमान वाहतूक ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्गावर 2000 लोक अडकले। शिमल्यावर बर्फाची चादर, बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, रस्ते निसरडे झाल्यानं अपघातही वाढले, प्रवाशांच्या वाहनातून उड्या। जळगावात अवकाळी पावसाचा फटका, केळीच्या बागा आडव्या, तर मका आणि हरभरा पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। प्रकल्पाची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश, दिल्ली नोएडा प्लायवे प्रकरणामध्ये दावा फेटाळला। परळी तालुक्यात पुन्हा एकदा हवेत गोळीबार, आणखी 3 गुन्हा दाखल। धाराशिवच्या मेसाई गावचे सरपंच आणि ग्रामस्थ, हल्लेखोरांचा अजूनही छडा लागत नसल्यानं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाण्याचं प्रदूषण, वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात।